टॅलेंटेड गरीब माणूस बनू नका. हो, माझं वाक्य नीट आहे का? बरीचशी लोकं टॅलेंटेड असतात, तरी पण गरीब असतात. तुम्ही जर पाहिलं असेल, कोणत्याही चहाच्या टपरीवरती किंवा चौकात तुम्ही जाऊन बसा, तुम्हाला असे शेकडो लोक भेटतील, जे नुसत्या गप्पा म्हणून देशाचे बजेट ठरवतात आणि जगाचे प्रॉब्लेम सोडवत असतात. माझ्याकडे एवढी बुद्धी आहे, माझ्याकडे एवढं नॉलेज आहे, पण मला कोणी संधीच देत नाही, असं रडगाणं ते कंटिन्युअसली गात असतात. लक्षात घ्या, जगामध्ये लोकांचं बऱ्याचशा अशा लोकांचं असं आहे, की त्यांना त्यांच्या टॅलेंटची जाणीवच नसते. हे सत्य आहे. कारण जगामध्ये खूप गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये टॅलेंट बाहेर आलं तर तुम्हाला किंमत राहत असते. जगात सर्वात जास्त भिकारी हे टॅलेंटेड लोकच आहेत. त्याच रांगेत ते उभे असतात. जन्मजात हुशारी कोणालाच मिळालेली नसते. एखादं कौशल्य फक्त एखाद्या सुरुवातीचा बोनस असू शकतो. पण लक्षात घ्या, कंटिन्यूटी हे त्या टॅलेंटला पुढे घेऊन जात असतं. याच गोष्टीचा असा फुगवटा आणि फुगा घेऊन जणू त्यांच्यासाठी यशाचं ताट ठेवलेलं आहे, असेच ते वागत असतात. नुसत्या आयडिया असून उपयोग राहत नाही, कारण ते डोकं बधीर झाल्यासारखं होऊन जातं. बाजारात त्याला कवडीचीही संधी मिळत नाही किंवा कवडीची किंमत नसते. तुमचं टॅलेंट तेव्हाच कामाला येतं, जेव्हा तुम्ही त्याला रोजच्या शिस्तीची सवय लावता आणि कंटिन्युटीची सवय लावता. तुम्ही ज्यावेळेस ॲक्शन घेता, त्याच वेळेस लक्षात घ्या, त्या गोष्टींचा फायदा होत असतो. मूड नसताना, कंटाळा आलेला असताना किंवा आजूबाजूला सगळीकडे निराशा असतानाही त्यावेळेस तुम्ही सकाळी उठून कामाला लागता, ताकदीनं लागता, हिमतीनं लागता. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. ते खूप कमी लोकांना जमत असतं. कारण लोकांकडे कारणं भरपूर आहेत. कारण कारणं सांगण्यासाठी भरपूर असतात. डिपेंड करतं की तुम्ही कामाची सुरुवात कुठून आणि कशी करता आणि कोणत्या जोशाने करत असता. लक्षात द्या, ज्यांनी कामाची सुरुवात सकाळी उठल्या उठल्या केली ते आज खूप सक्सेस आहेत. मैदानातला एक साधा नियम आहे. एक प्रचंड हुशार पण आळशी माणूस आणि दुसरा एकदम सामान्य बुद्धीचा माणूस, पण रोज न चुकता सराव करणारा माणूस. या शर्यतीमध्ये नेहमी सामान्य माणूसच बाजी मारतो. जेव्हा टॅलेंटेड माणूस आपल्या हुशारीच्या मस्तीमध्ये झोपलेला असतो, तेव्हा दुसरा माणूस स्वतःच्या कौशल्याला धार लावण्यासाठी घाम गाळत असतो. वाक्य नीट लक्षात ठेवा. रोजच्या रोज एकाच ध्येयावरती हातोडा मारण्याची ज्याची तयारी असते, त्याच्या सातत्यापुढे जगातील कोणतीही बुद्धिमत्ता टिकू शकत नाही. म्हणून तर म्हणलं, नुसतं टॅलेंटेड असून उपयोग नाही. कंटिन्युटी खूप महत्त्वाची असते. हुशारीच्या जोरावर गल्लीतली पोरं पोपट बनून लोकांचं कौतुक ऐकण्यामध्येच मग्न असतात. मैदानात उतरून परिणाम निर्माण करणारा माणूस बनायचा आहे आपल्याला. कारण लक्षात घ्या, आज फक्त बोलणं महत्त्वाचं नाहीये. तुमचं स्किल आणि नॉलेज किंवा पोपटपंची फक्त महत्त्वाची नाही. तुम्ही ॲक्शन कसं घेता. लक्षात घ्या, ॲक्शन करणारे लोक शांत असतात, पण कंटिन्युअसली काम करत असतात. स्वप्न अशीच पूर्ण होत नाही. फक्त डोक्यामध्ये बुद्धी असून उपयोग नाही. त्या बुद्धीचा योग्य वापर करता आला पाहिजे. आपल्याला ॲक्शन घेता आली पाहिजे. अशा व्हिडिओसाठी जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला किंवा इंस्टाला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. खूप नवीन नवीन गोष्टी मी या चॅनलवरती घेऊन येत आहे. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.